गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एव्हरीडे ॲडव्हेंचर्स, ज्याच्यामध्ये आपण रोजच्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. खास अशा नाहीत, पण काहीतरी नवीन आणि छान छान असणार आहे. बाहेर धो धो पाऊस पडतो आहे आणि मला खूप असा आल्याचा चहा प्यावासा वाटायला लागला आहे, तर मी आता तो करते. पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आलं कुटून घालते. मी अंगणामध्ये गवती चहा लावला आहे, त्याची पण पात त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. तो आरोग्यासाठी चांगला पण असतो आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो. खोकला, सर्दी ह्याच्या काड्यामध्ये सुद्धा गवती चहाच्या पातीचा वापर केला जातो. तो तब्येतीसाठी चांगला असतो. तुम्हाला वाटेल की आता मी ह्याच्यासोबत कांदा भजी करणार, पण रुको जरा, सबर करो. आहा, घावणे आहे ना काहीतरी नवीन. मी याच्यासोबत घावणे करत आहे. कोकणामध्ये आम्ही चहासोबत हेच खातो. खूप मस्त लागतात. तुम्ही पण ट्राय करा, आवडेल तुम्हाला नक्की. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन. लगे जैसी अगन. चांगलं फेटून घेते आणि मग करायला सुरुवात करते. चांगलं फेटून झाले, आता थोडंसं काढून घेते, कारण सगळ्याचं नाही करत आहे. आपल्याला जसं लागेल तसं काढून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ, थोडा चिमूटभर सोडा ॲड करणार. तुम्हाला माहिती आहे का हे मी तर कसं तयार केलं? 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ काल सकाळी भिजत घातली आणि रात्री ते वाटून घेतलं आहे. आणि आता खूप छान असं ते फुगून आले पीठ. आणि आता आपण त्याचे घावणे तयार करणार आहोत. आता हे आपलं चहा आणि त्याच्यासोबत घावणे तयार झालेलं आहे तिघांसाठी. छान आता बाहेर खिडकीच्या इथे जाऊन बसणार, बाहेरचा पाऊस बघत बघत चहा आणि घावणे रेडी टू ईट.